सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी विक्रम अंकुश वाघ, भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष। आज कलेक्टर साहेब यांना भेटण्यासाठी मी खास आलेलो। त्याचं कारण असं होतं की आदर्श शाळेच्या नावाखाली सरकारनं जवळ 3.5 कोटी रुपयाचा निधी आज संबंधित शाळेला टाकलेला आहे, परंतु कामं जर बघितले तर संपूर्ण निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत। आता चालू म्हणजे कामाचा कार्यकाळ संपूर्ण संपलेला आहे, तरी कुठेही कामं पूर्ण नाहीत। तुम्ही शाळा जर बघितल्या जाऊन तर निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टदार बोललं जातं की जिल्हा परिषदमधनं ज्या पद्धतीनं बीडीओना विचारलं तर ते सांगतात, गट शिक्षण अधिकाऱ्याला विचारलं तर ते बोलतात की वर्ण दिलेलं आहे। आत्तापर्यंत सर्वसामान्य जनता व पालक म्हणून आम्हाला तर काही माहीत नाही की नक्की काय चाललेलं आहे। आज जर शिक्षण विभागाचा जर काळा बाजार असेल तर या खरोखर आदर्श शाळेत अनेक रुपयाचा निधी या ठिकाणी सरकार देतं आहे, परंतु ह्याचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, नाही झालाच हे मी ठामपणे सांगू शकतो। कागदोपत्री मी आता संबंधित अनेक पुरावे मी तुमच्याकडे सादर करीन। यानंतर पुढील आठवड्यात एक उपोषणासाठी मी बसत आहे की आलेल्या निधीची विल्हेवाट कोणत्या प्रमाणे लावली, गेलेल्या निधीचं कामं झाली का नाही, या संदर्भात कलेक्टर साहेबांना भेटून मी उपोषणासाठी या उपोषणावर ठाम आहे। मंडळाचं जर बघितलं तर शिक्षण मंडळ जर बघितलं तुम्ही बघा, सगळ्यात मोठा गोलमाल आणि भ्रष्टाचार शिक्षण मंडळात चाललेले आहे। आज शिक्षण मंत्री असतील केसरकर साहेबांना एक हात जोडून विनंती आहे, साहेब तुम्ही लक्ष द्या। त्याचं कारण की 6-6, 7-8, 8 वर्षी शिक्षक एकाच वर्गात आहेत। आदर्श शाळेंनाच मुख्याध्यापक नाही अशी परिस्थिती आहे। काय शाळेत शिक्षकच नाहीत ही परिस्थिती आहे। तर मराठी शाळांचा पटसंख्या कमी होत चाललेली आहे। आज मोठे लोक नेते बोलताना सगळीजणं बोलतात की बाबा मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांची मुलं बघितली तर आज इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत, पण आम्ही गोरगरिबांनी काय करायचं? कारण शाळेची पटसंख्या कारण का कमी होत आहे तर बाबा सावळा गोंधळ। काही शिक्षक खरोखर चांगले आहेत, खरोखर चांगले शिकवतात, प्रामाणिक शिकवतात, त्याबद्दल आमचं मत नाही, परंतु 60 ते 70% अशी परिस्थिती आहे की शिक्षकांचं बघितलं 7-7, 8-8 वर्ष एकाच शाळेत येतं। ही सुद्धा जिल्ह्याने प्रामुख्याने बघण्यासारखी बाब आहे। येणारा निधी सरकार भरपूर निधी देतं आहे, परंतु त्याची विल्हेवाट चांगल्या प्रमाणात लावली जात नाही, हा माझा ठाम आरोप। मी सर्वे केलेली शाळा सांगितली, आमच्याच तालुक्यातली वाईमधली आमची बहुधन शाळा आहे, तिचं कामसुद्धा दिलेलं होतं। आज 25,77,000 रुपये निधी आलेला आहे, परंतु त्या निधीची विल्हेवाट जर बघितली तुम्ही येऊन फक्त रूम बाळा कशा प्रमाणात खोल्या बनवलेले आहेत। अनेक अशा शाळेत आमच्या व्हिजिट चाललेले आहेत। आम्ही आठवड्यातनं 1-2 शाळा घेऊन व्हिजिट त्याचं परिपत्रक आम्ही या ठिकाणी काढणार आहे। मी व्यवस्थापन समितीवर त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम करतो। अनेक अडचणी दरवेळेस आम्ही सांगत असतो, पण उडवाउडवीची उत्तरं आम्हाला त्या ठिकाणी मिळली जातात।